अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं, की भारताचा अमेरिकेसोबत करार झालाय आणि या करारानुसार अमेरिकन सरकार आता भारतावर 25% नाही तर 18% टेरिफ लावणार आहे. याचा अर्थ असा आहे, की भारतामधून एखादी वस्तू जर अमेरिकेमध्ये विकाई करता गेली, तर त्या वस्तूवर अमेरिकन सरकार 18% टॅक्स लावेल. पण त्या बदल्यात अमेरिकेतली एखादी वस्तू जर भारतामध्ये आली, तर त्यावर भारत सरकार फक्त 0% टॅक्स लावणार आहे. मग मी विचार करतोय की अमेरिकेमधून भारतात काय येतं. पण हे विचार करायच्या आधीच अमेरिकेच्या कृषी मंत्री ब्रुक रोलिन्स यांनी जाहीर केलं की मोठ्या प्रमाणावर कृषी माल हा भारतामध्ये निर्यात केला जाईल. काय कृषी माल अमेरिकेमधून भारतात येतो? अमेरिकेमधून भारतामध्ये सोयाबीन येतं, कापूस येतं, पशुखाद्य येतं, या व्यतिरिक्त मका येतो. अशी कित्येक शेतीमाल हा अमेरिकेमधून भारतामध्ये येणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये खऱ्या अर्थानं भारतीय शेतकऱ्याला अमेरिकन शेतीमालासोबत स्पर्धा करावी लागणार आहे. ही स्पर्धा नाही आहे, तर एखाद्या उपाशी माणसानं खलीसोबत कुस्ती करावी अशी ही स्पर्धा आहे. याचं कारण असं आहे की अमेरिकेतल्या शेतकऱ्यांकरता तिथल्या सरकारनं अनेक सबसिड्या जाहीर केल्यात. काही काही पिकांवरती 50% सबसिडी आहेत. त्या ठिकाणी पीक विमा मोफत आहे, वेगवेगळ्या प्रकारची हवामानाची साधनं आहेत आणि अनेक सबसिड्या देऊन तिथला शेतकरी समृद्ध करायचं काम तिथल्या सरकारनं केलंय. या व्यतिरिक्त भारतातली परिस्थिती काय आहे? भारतातला शेतकरी हा आत्महत्येकरता दोर शोधतोय. कृषी प्रधान असणारा हा देश आजच इथली शेती मृतावस्थेमध्ये जाण्याच्या तयारीमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही आम्ही अमेरिकन मालाकरता शेती मालाकरता आपली बाजारपेठ खुली करणार असू तर इथल्या शेतकऱ्यांनी काय करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कृषी प्रधान असणारा देश भांडवलदारांनी भांडवलदार देशाच्या पायाशी गहाण टाकलाय. याच्यापेक्षा याचं वर्णन दुसरं काहीच करता येणार नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.